हॅलो हॅलो. आजच्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय रोडपाली, त्याच्या विरोधामध्ये संघ पाहायला मिळतोय कोलंबोली. श्याम स्पोर्ट रोडपाली खर तर बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये करता तुम्हाला आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये 50 ते 60 धाब्यांपर्यंत पोहोचावा लागेल. फक्त पहिली मॅच खर तर गोलंदाजांनी डिपेंड केली. बबुल भगत साठी खरं सुवर्ण संधी आली. प्रत्येक सिक्स साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. लगातार 2 सिक्स साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. एक सिक्स साठी कॅश प्राइज आलाय. नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. अनिल ठाकूर सरपंच लाडका बाबू यांच्याकडनं कॅश प्राइज आले बबुल भगत साठी. चला रोडपाली टीमच्या 12 प्रतिनिधीला आपण विनंती करू या आपण. इथे पहिला चेंडू खराब मैदानामध्ये फेकला जातोय. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच ट्रॅक टी शर्ट नसला तरी चालेल, या आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. पहिला चेंडू खराब मैदानामध्ये फेकला जातोय. अमंतर दावेने ती वैयक्तिक खातं खोलत असताना टीम आपण पाहतोय श्याम स्पोर्ट रोडपाली टीमचा. एक धाव दी जोखून द्यायचं होता फलंदाज आपण पाहतोय राहुलला, मात्र इथे मोठा पटकाने कन्वर्ट करायचं होता. शरीर यष्टीप चेंडू आदलला जातोय. एक धाव जरूर ऍड केली जाईल. एकेरी धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावरती. बाबू याच्याकडनं करतर बबुल भगत साठी कॅश प्राइज आलाय 6 साठी 500 रुपये. ट्रॅक वरती इनायत क्रमांक 1 वरती आपण पाहतोय साहिल. वेगवान भन्नाट वेग करतर मैदानामध्ये धावचीची संधी कदाचित प्रयत्न करायला हवा होता. बबुल भगत सारख्या फलंदाजाला धावचीच्या स्वरूपामध्ये बाद करण्याची करतर तुम्हाला संधी आली होती. त्याचं करतर मैदानामध्ये सोनं करणं फार गरजेचं होतं, परंतु इथे एक धाव वेगानं पूर्ण केली आणि एकेरी धावेने एकूण धावसंख्या पाहतोय धावपटलावरती 3 धावा. शांत स्वरूपात आहे गोलंदाज आपण पाहतोय. जास्तीत जास्त अगदी ब्रह्मास्त्र मैदानामध्ये वापरले जात आहेत. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळायचा होता राहुल या फलंदाजाला. एकापेक्षा काही मिळत नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण कित्येक मैदानामध्ये पाहिले मोठी धावसंख्या उभी करत असताना, परंतु या मैदानामध्ये रोडपाली टीम अडकलत खेळताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी त्या पद्धतीने गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय साहिलला अगदी अचूक टप्पा मैदानामध्ये फेकला जातोय. बांधून ठेवण्यामध्ये अद्यापपर्यंत करतर यश करतर पाहायला मिळतोय तो साहिल या गोलंदाजाला. क्लास खरतर ओळख आहे. इतक्या सहजासहजी बबुल भगतला तुम्ही शांत बसू शकत नाही आहात. त्याचं उत्तर मैदानामध्ये देत असताना धावसंख्या पाहतोय धावपटलावरती 8 या अंकावरती. सुरुवातीच्या साऊंड मागवलं आपण इटली आता फटक्याला सुरुवात होत चालली. बबुल भगत शांत बसणार नाहीये सांगतोय पुन्हा एकदा. वाईट यॉर्कर चेंडू मैदानामध्ये फेकला गेला. अगदी ब्रह्मास्त्र सातत्याने करतात साहिलच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये खरतर पाहायला मिळाले. एकूण धावसंख्या 9 या अंकावरती. चौकाराचा खरतर मार जरूर खाल्लाय गोलंदाज आपण पाहतोय साहिलने. त्यानंतर मात्र क्षमता आहे कमबॅक करण्याची. 9 धाबा म्हणजे चांगली गोलंदाजी सध्या तरी राहिली ते साहिल आपण पाहतोय या गोलंदाजाची. शरीर यष्टी व चेंडू आदलला जातोय. बॅटचा स्पर्श आपण पाहतोय. एकच धाव. इकडे धावेने पंचांचं षटक संपल्याचा इशारा येतोय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली. धावा लागल्या धावपटलावरती 10 धावा. डीजे
तर राहुल आता ओळखायला हवं. फलंदाज बबुल जास्तीत जास्त स्ट्राईकला जर आला तर नक्कीच मोठी धावसंख्या मैदानामध्ये या रोडपाली टीमच्या माध्यमातून उभी केली जाऊ शकेल. परंतु ज्या पद्धतीने साहिलने गोलंदाजी केली त्याच पद्धतीने तुषारने जरी गोलंदाजी केली तरी देखील कमी धाब्यांच्या आतमध्ये रोखता येईल. परंतु इथे बॅटवर द्या आपण फटका सजवला गेला, बॅटवर चेंडू पिक केला गेला आणि सरळ सरळ झाडला गेला 6 धाब्यांसाठी. राहुलच्या बॅटमधना हा पहिला धडाका. डायरेक्ट चंद्रावर आवाज. तो षटकार लोवर पुलटस्पदी चेंडू ताकदीचा वापर करायचा होता फलंदाजाला, परंतु एकच धाव. ही खरं तर चांगल्या खेळाडूची ओळख असते. ज्या वेळेस खराब चेंडूवर आक्रमण, चांगल्या चेंडूवर सन्मान देऊन एकेकडे लक्ष केंद्रित केला तर देखील मॅच तर बनू शकेल हे माहिती राहुल आणि बबुल भगतला. बबुल भगत साठी तर संधी प्रत्येक सिक्स साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर लावलाय, परंतु ते मोठे पटके येताना पाहायला मिळत नाही. तर बबुल भगतच्या बॅटमधना बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय तुषार कमबॅक मैदानामध्ये करत असताना ताकदीचा प्रचंड वापर क्लास करतात या मैदानामध्ये. अगदी चौफेर फटकेबाजी चालू आहे ती सध्याच्या घडीला श्याम स्पोर्ट रोडपाली टीमची डीज. एकूण धाव संख्या या चौकाराने 21 या अंकावरती. थोडीशी मागणी गोलंदाजी मैदानामध्ये करताना पाहायला तर अकुर टप्प्याचा चेंडू मोठा फटका केलायचा, फटका फसलाय. ज्या झेलची पूर्ण गरज होती कमबॅक करताना मैदानामध्ये पाहायला मिळाला. तुषार जरे सूरज भोयर नवीन फलंदाज या खेळाडू देखील संधी बाबू आपण पाहतोय प्रोत्साहन देण्यासाठी आपण पारितोषिक लावली जातात तर खेळाडूसाठी. या खेळाडूला देखील सिक्स साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल, परंतु तो मोठा पटका खेळायचा होता जमिनीवर पटका केला जातोय. एकदा वेगानं पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न होत नाही. 22 या अंकावरती पहिला फलंदाज बाद झालाय. 21 धाबा असताना एक महत्वाचा फलंदाज बाद झालाय. आता मात्र एक धाव इथे ऍड केली जाईल. एकूण धाव संख्या आपण पाहतोय 22 या अंकावरती. षटकार चौकार जरूर आलेत तरी देखील मैदानामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. हा चेंडू तर महत्वाचा असेल. या ओव्हरमध्ये तब्बल 12 धाबा अद्यापपर्यंत खर्च केल्यात त्या गोलंदाज तुषारने. वेगवान आज तर नशीब लक फॅक्टर साथ देताना दिसत नाहीये. तो फलंदाज राहुल याला देखील बाद करण्याची संधी आली होती. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर डेंजर झोन वर आपल्याला पाहायला मिळाला होता राहुल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावरती 22 या अंकावरती. एक बाद 22 डीजे.
प्रभात आंबोरेचा पहिलाच पुलटस पतीचा चेंडू. खरं तर बॅटवर जर का चेंडू हा घेतला असता तर उत्तर नक्कीच मोठ्या पटकेने आला असता, परंतु ज्या पद्धतीने वेगाने चेंडू मैदानामध्ये आतलला गेला प्रभात या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिला चेंडू करता दादागिरी पेश करत असताना कमबॅक करायचा आपल्या टीमला, कमी धाब्यांच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये रोखायचं या तो रोडपाली टीमला, तर अशीच गोलंदाजी केली गेली तर नक्कीच कमबॅक राहील. परंतु इथे मोठे पटके येतील का? शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहण्या व्यतिरिक्त काही नव्हता खरं तर या चेंडूवर. खरं तर बॅट तुम्हाला आणि चेंडूचा स्पर्श क्रिकेटमध्ये करणं फार गरजेचं असतं, परंतु इथे पाहण्या व्यतिरिक्त काही नव्हता. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली ती टीम आपण पाहतोय कलंबोलीची प्रभावित केलंय खरं तर या गोलंदाज प्रभातने, ज्याच्या नावाप्रमाणे गोलंदाजी राहिली आहे. हा देखील तिसरा सलगचा डॉट चेंडू. अगदी कधी कधी वेगवान भन्नाट वेगाने चेंडू मैदानामध्ये रिलीज केले जातात, कधी स्लोवर डिलेव्हरी मैदानामध्ये केली जाते, फसवलं जाते खरं तर मैदानामध्ये. संघाचा संगणक आपण पाहतोय तो सूरज भोईर. सलग 3 चेंडू डॉट मैदानामध्ये आता प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. तो रोडपाली संघ पहिल्या मजबूत स्थितीमध्ये 2 ओव्हरमध्ये होता. फटका फसलाय, झेलखाली क्षेत्ररक्षण धावतोय, चुकी होणार नाहीये. सलग 4 चेंडू डॉट. नवीन फलंदाज मैदानामध्ये इनेट क्रमांक 4 वरती दाखल होतोय विशाल भोईर. त्या दरम्यान आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण करत लाईव्हच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यासाठी अनिल शेठ भगत, महेश साहेब कडव यांच्याकडनं या स्पर्धेला आपण पाहतोय कलंबोली टीमला देखील शुभेच्छा आल्यात. पंच हा षटकार खरं तर मैदानामध्ये पाहायला मिळाला. 28 धावा धावफलकावरती. सुरुवातीचे 4 चेंडू. सुरुवात तुम्ही कशा पद्धतीने करता, परंतु त्याच्या व्यतिरिक्त मी तर म्हणजे शेवट कशा पद्धतीने करता, अगदी आयुष्य असो किंवा काही असो, तुम्हाला सुरुवात चांगली जरूर करून दिली, त्यानंतर शेवट देखील चांगला करायला हवा होता. परंतु या मैदानामध्ये 1 चेंडूमध्ये अद्यापर्यंत 7 धावा. सगळ्या प्लेयर साठी फटका फसलाय. सेफ लाइडिंग चेंडू मैदानामध्ये होईल. एकदा वेगानं पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न. गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळेल. तिसरीचा प्रयत्न परंतु नकार दिला जातोय. धावसंख्या पाहतोय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपटलावरती दाबा 31 धावा. प्रत्येक 6 साठी आपण पाहतोय बाबू यांच्याकडनं कॅश प्राइस 500 रुपयाचा आलाय. तो इथे मोठे पटके येताना दिसत नाहीयेत. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली विशाल भोईरने कॅश प्राइस जरूर कमी केलं. एटीएम मधनं इथला कॅश प्राइस असेल का? एकच साठी खरं तर षटकाराचा कॅश प्राइस कमी केलाय. आपण पाहतोय 500 रुपयाचा हकदार फलंदाज विशाल भोईर याच्या बॅट मधला तडाखा पाहायला मिळाला. साहिल जले नवीन गोलंदाज इनायत क्रमांक 4 वरती दाखल होतोय. पहिला गोलंदाज साहिल मोहितेने चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर आपण पाहिलं तुषार जलेने देखील कमबॅक करून दिला. लोवर पुलटस पतीचा चेंडू, ताकदीचा प्रचंड वापर, परंतु फटका फर्स्ट लाईन क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन.
डीजे. चांगला खेळ करावा लागेल. मजबूत धावसंख्या तुम्हाला उभी करायची असेल तर हवाई सफर आकाशाला गबसने घालणारे फटके यावे लागतील. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी पहिल्या बॉलवर विकेट्स घेतली, आत्मविश्वास मैदानामध्ये गोलंदाज साहिल जलेचा वाढला जाईल का? कलंबोली त्याच्या विरोधामध्ये संघ पाहतोय रोडपाली अक्रॉस द लाईन खेळायचं होता इथे LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. पूर्ण केली जाईल का आजच्या दिवसामध्ये? आपण पाहतोय सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट्स. खूप चांगली बॉलिंग मैदानामध्ये साकारली जाते. गोलंदाज साहिल जलेच्या माध्यमातून प्रभावित केले या गोलंदाजाने. 2 6 साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. इथे विकेट हॅट्रिक या मैदानामध्ये दुसरी पूर्ण केली जाते. चांगली गोलंदाजी राहिली. तब्बल 4थी हॅट्रिक विकेट हॅट्रिक पूर्ण केली. साहिल जलेच्या नावावर 4थी हॅट्रिक या मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये अचूक टप्पा फेकल्यानंतर तुम्हाला कोणी मोठे पटके कन्वर्ट करू शकत नाहीत सांगतोय मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल जले डीजे. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये राहिली. तो गोलंदाज आपण पाहतोय साहिल जले. आता नवीन फलंदाज रोहित पाटीलला आक्रमण करावा लागेल. वेगवान परंतु इथे लाईन आणि लेन थोडीशी चुकली जाते. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारे चेंडू पंच आपण पाहतोय. वाईट चेंडूचा इशारा करत असताना कपिल पारपे आपण सातत्यानं या पंचांना अगदी ऑफिशियल पंचांना पाहत असतो. या मैदानामध्ये देखील चांगली पंचांची भूमिका पार पडत असताना जोखून द्यायचा होता, हा पटका सजवायचा होता. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज देखील होईल बाद. बॅक टू पॅव्हेलियन डीजे. सागर शेलके अदई यांच्याकडनं टीम रोडपालीला शुभेच्छा आल्यात. सागर शेलके आदित्य पाटीलला शुभेच्छा आल्यात. त्या पद्धतीने खेळ करावा लागेल. आता तुम्हाला आता गरज आहे मैदानामध्ये मोठे पटक्यांची.
या ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट्स आलेत. धावचीच्या स्वरूपामध्ये 1 विकेट हॅट्रिक मैदानामध्ये पूर्ण केली. साहिल जलेने आज खरं तर प्रभावित केलंय. चांगली गोलंदाजी राहिली आजच्या दिवसामध्ये. ती टीम आपण पाहतोय कलंबोलीची. काही चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठे फटके खेळावे लागतील. ताकदीचा प्रचंड वापर. फटका फसलाय आणि झेल बाद होते फलंदाज. होतंय फलंदाज ऋतिक. संधी आली. या संधीचं सोनं करावं लागेल. चांगला फटका. शेवट गुड करायचा होता परंतु इथे झेल सोडला जातोय. एकच धाव. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावरती. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर 33 धावा येणाऱ्या 24 बॉल मध्ये बनवायच्यात. 34 धावा हे ऐकवण्यासाठी रायगड समालोचक कक्षाचे आपण पाहतो अध्यक्ष संदीप पाटील सर. हॅलो हॅलो. तर आपण सन्मान इथे घेतोय. या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे पाहुणे हर्षद बंटी दादा कलंबोली यांचं स्वागत केलं जाईल. आपण पाहतोय संदीप पाटील साहेबांच्या हस्ते शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण भेट म्हणून सन्मान केला जातोय अतिथी मान्यवरांचं. त्याच दरम्यान आमचे आशू साहेब तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. भाया कडव यांचं देखील आम्ही स्वागत करतो. चला आमच्या स्वागताचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. हा स्वागत नसून हा तर फक्त हा जीवाला तुमच्या पदस्पर्शाने करता पाबंद झाला. हा आमचा क्रिकेटचा सोहळा. सागर पाटील रोडपाली यांचं देखील स्वागत केलं जाईल. शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण. चला बॅट्समन पाठवा कलंबोली टीम. सागर पाटील साहेबांचं देखील इथे सत्कार केला जात आहे. संदीप पाटील आपण पाहतोय रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष बबली साहेबांचं देखील स्वागत करायचंय. मी विनंती करतो. चला आमच्या स्वागताचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. चला कलंबोली टीम तुम्ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा कारण आज एक्स्ट्रा मॅचेस भरपूर आहेत. चला कोपरा टीमचा कॅप्टन आणि मोरबी टीमचा कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी शनी कृपा कोपरा टीमचा कॅप्टन आणि मोरबी टीमचा कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच आमच्यापर्यंत पोहोचा. कोणताही उशीर करू नका. 24 बॉल मध्ये 34चा करायचा आहे पाठलाग. गोलंदाजी तुम्हाला इथे मैदानामध्ये घाम घालावा लागेल. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.
मोरबी टीमचा कॅप्टन या पण टॉस करण्यासाठी. तर कॉम बॉक्स मध्ये केला जाईल बदल, या ऐकूया संदीप पाटील सरांचा गोड आवाज. आवाजात ना निघत होता डीजे वाजवता भोंगा भोंगा परवारला व्यवस्थित कर जरा का होशील तू या बघला ना तुम्ही डीजे कसं वाजतात धनाधन फायदा काय डीजेचा. हॅलो चला ना कोपरा आणि मुरबी चला टॉस करून घ्या थोडासा बेस दे एकदम ढप होता आवाज. तर बंटी शेट यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. बंटी शेट या. सामना इथे सुरू होतोय आणि पहिला चेंडू हा मात्र निर्धावालाय. जिंकण्यासाठी तब्बल गरज आहे ती 34 धावांची आणि एक सुंदर असा खेळ मैदानामध्ये आपण पाहिला. कलंबोली संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहिली परंतु त्यांना प्रत्युत्तर मात्र रोडपाले संघाने तसंच दिलंय. तर इथे टॉस झालाय. मुरबी संघाने टॉस जिंकलाय. यानंतरची लढत 34 धावांचं लक्ष्य आहे. राहुल मात्र गोलंदाजीसाठी आलाय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला सोहेल साहिल हा विकेट हॅट्रिक साठी 1000 2 विकेट साठी अनिल ठाकूर बाबू उर्फ बाबू बाबू बादशाह. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय आणि काय झेल टिपलाय. जबरदस्त झेल तिथे टिपला गेला आणि पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला. पहिली विकेट मात्र 0 वरती आपल्याला पाहायला मिळते. साहिल मोहितीच्या रूपाने 34 धावांची गरज आहे आणि इथे मात्र पहिलाच विकेट तंबूच्या आश्रयाला गेलाय. नवीन फलंदाज प्रभात अंबोरे. हो अतिशय चांगल्या पद्धतीने ते खेळून काढलाय. सिंगल एक आली आहे प्रभातसाठी आणि एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 1 वरती. 1 ने इथे सुरुवात झाली आहे. 34 धावांचं लक्ष्य आहे आणि नक्कीच मैदानामध्ये पाहायला गेलं तर तेवढा लक्ष्य मोठा नाहीये परंतु रोडपाली संघ देखील त्याच ताकदीनिशी इथे उतरलाय. राहुलच्या नेतृत्वामध्ये आपण हा संघ पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट कडे ट्रॅव्हल होतोय. थोडासा फंबल झालाय परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल ते फलंदाज प्रणवला. प्रणव पोपेटा प्रभात अंबोरे. रॉयल कलंबोली संघाकडून नेहमीच खेळ या खेळाडूचा राहिलाय तोच प्रभात मात्र इथे खट करण्याचा प्रयत्न होता. एज लागते आणि बबुलने मात्र घेतलाय झेल आणि इथे मात्र प्रभात अंबोरेच्या खेळीचा अंत होतोय.
तर जबरदस्त इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती राहुलच्या माध्यमातून जबरदस्त प्रयत्न राहुल कर्वी इथे पाहायला मिळतात. 34 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र कुठेतरी ती गमचक होताना दिसते आपल्याला कोलंबोली संघाची. एका बाजूला गोलंदाजाने चांगला प्रयत्न केला परंतु दुसऱ्या बाजूला फलंदाज मात्र कुठेतरी अपयशी ठरताना दिसतात, कारण 2 फलंदाज 2 धाव संख्येवरती तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय तो रोशन पोपेटा आणि प्रणव पोपेटा यांच्यावरती आता मात्र पूर्णपणे जिम्मेदारी नक्कीच असेल या सामन्याची. एकात 2 मोठे फटके आले तर नक्कीच सामन्यामध्ये पुनरागमन आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इथे राहुल मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजी या मैदानामध्ये करतोय. पुन्हा एकदा राहुलचा हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय तो रोशनने. प्रणयने मात्र 1 धाव इथे नक्कीच पूर्ण होते. सूरज हो हो मस्त असा चेंडू होता, निश्चितच पूर्णपणे जखडून ठेवलाय. पहिल्या षटकामध्ये राहुलचा षटक आपण पाहिला, त्याने फक्त 2 धावा खर्च केला. इकडे दुसऱ्या बाजूला नवीन गोलंदाज आपण पाहतोय सूरजला, तो देखील चांगल्या पद्धतीने इथे गोलंदाजी करतोय. हो सोडून दिलाय चेंडू, कारण त्याला माहिती आहे की जास्त बाहेर निघालाय. पंच वळलेत आमच्याकडे, नक्कीच सावंतरचा इशारा. तौसिफ पटेल इथे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि आमचे सुनील दादा. तर हे 2 पंच कपिल पारवे देखील चांगला सपोर्ट. आज आत्माराम कोळी सर देखील इथे आहेत. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र बिमर आहे. नो बॉल कॉल. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? नाहीये. एकच धाव 1+1 मिळतील, पण इथे रिव्ह्यू घेतलाय तो फिल्डिंग करणाऱ्या संघाने, चेक केला जाईल. नो बॉल आहे. इथे मात्र हा रिव्ह्यू मात्र गमावलाय. तर आता या 2 धावा फ्री हिट असेल. हो जबरदस्त चपराक दिली आहे. कव्हरच्या दिशेने मात्र खेळून काढलेला चेंडू नो बॉल होता, फ्री हिट होता. फ्री हिटचा चेंडू आणि त्यावरती आल्या त्या 2 धावा. झेल मात्र अप्रतिम टिफला गेला होता, पण फ्री हिट असल्या कारणाने मात्र फलंदाज इथे जीवनदान नक्कीच मिळेल आणि या 2 धावा येतील. 2 धावेनिशी मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 वरती. 34 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा त्या 8 धावा. दुसरा षटक इथे सुरू असताना प्रणयने मात्र फिरून खेळलाय. फाईन लेगची दिशा मात्र दाखवली आहे आणि हा आलाय चौकार. या चौकाराने मात्र इथे धावसंख्या आता वेगाने वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 वरती. बघा, कारण ज्या वेळेला सुरुवातीचा षटक आपण पाहिला राहुलचा, तिकडे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने पहिला षटक त्याने हाताळला. फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स देखील त्याने त्या षटकामध्ये प्राप्त केल्या. दुसऱ्या बाजूला सूरजचा वापर केला, परंतु सूरज चे सुरुवातीचे चेंडू मात्र अतिशय चांगले पाहिले. त्यानंतर मात्र कुठेतरी स्वेर मारा पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा नो बॉल कॉल आहे
आणि इथे मिस झालाय. एक धाव ची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे पूर्ण होतील. या 3 धावा मिळतील. 2+1 नो बॉल. आणि आता मात्र गोलंदाज इथे ही मिळेल. झेल टिपला होता पण इथे प्रीट असल्या कारणाने मात्र पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय तो प्रणवला. या षटकातील शेवटचा चेंडू. धावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा. 18 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. हो, स्कूप करण्याचा प्रयत्न होता. विकेटच्या पाठी मात्र चेंडू येतोय. इथे मात्र एकच सिंगल मिळेल. आणि अशा रीतीने मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 17 धावा. उर्वरित 12 चेंडू आणि गरज आहे ती 17 धावांची. म्हणजे 12ला 17 आल्यात. आता 12ला 17 काढायचे आहेत. म्हणजे अर्धा पल्ला इकडे पार झालेला आहे. आता अर्धा पल्ला मात्र इकडे पूर्ण करायचा आहे. चला पाणी घेऊन जा फास्ट. या नंतरची लढत मोरबी वर्सेस कोपरा, शनिकृपा कोपरा यांच्यामध्ये असेल. 3 षटकांचा सामना असेल. त्यानंतर मात्र खारघर आणि यातून जो जिंकेल त्यांच्यामध्ये लढत होईल. आणि जे 2 संघ जिंकतील त्यांच्या चिठ्ठ्या होतील. ज्याला चिठ्ठी मिळेल तो पुढे जाईल. ज्याला चिठ्ठी मिळणार नाही तो DCC कोपरा संघाविरोधात खेळेल. चला फास्ट घ्या. 17 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 17 धावा. 12 बॉल 17. मस्त मॅच मैदानामध्ये 12 बॉल मध्ये 17 झालेले आहेत. आता मात्र 12 मध्ये 17 काढायचे आहेत. त्यामध्ये नक्कीच गोलंदाजांनी इथे केलेली खराब गोलंदाजी. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या. राहुलने गोलंदाजी केली होती. नंतर सूरज भोईरने मात्र 15 धावा खर्च केल्यात. पर्यायी गोलंदाज किरण होता. नवीन गोलंदाज ऋतिक भोईर आलाय. सोडून दिलाय चेंडू. इथे मात्र पंच वळलेत. अवांतरचा इशारा नक्कीच आलाय. या अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वरती. आता मात्र 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 12-16 असं समीकरण. फुलटॉस होता. इथे मात्र स्क्रीन लगत चेंडू खेळून काढा. एकदा पूर्ण होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा सहजता पूर्ण होतील. 2 धावेने मात्र आता संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली ती तब्बल 20 वरती. 11 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची गरज आहे. 11-14चं समीकरण आहे.
मस्त मॅच मैदानामध्ये रंगतीये. कलंबोली संघाची पकड आता मजबूत या सामन्यावरती नक्कीच पाहायला मिळते, कारण या मैदानामध्ये बॉल टू रन या धावा आपण बऱ्याच वेळा होताना पाहिल्यात. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाने देखील चांगला कस लावलाय. हो, जबरदस्त चपराक दिली. कव्हरच्या दिशेने मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल. या एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 वरती. आता मात्र 13 धावांची गरज आहे. येणारे 10 चेंडू आणि 13 धावा. 10-13चा समीकरण आहे. ऋतिक पाटील गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. रोशन पोपेटा आणि प्रणव पोपेटा ही जोडी मैदानामध्ये चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड करतोय. हो, अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय ऋतिक भोईरच्या माध्यमातून. दरम्यान इथे डॉट चेंडू आला. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि गरज आहे ती 13 धावांची. 9-13 असा हा समीकरण. चांगला सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. चला शांताराम जाधव या आपण. हो, बॅटच्या आतली कडा. इथे मात्र सिंगल आली आहे. सिंगलने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 22. आता मात्र 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. बघा, एखाद्या मोठ्या फटक्याची वाट मात्र इथे पाहिली जाते कलंबोली संघाकडून, परंतु दुसऱ्या बाजूला हे जे 2 चेंडू आहेत ते निर्णायक यावं अशी वाट मात्र इथे रोटपाली संघाच्या पाठीराख्यांकडून येते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आली आहे. नक्कीच एक धाव मात्र इथे कंप्लीट होते. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 वरती. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावांची. ऋतिकने मात्र इथे कमबॅक दिलाय, कारण 12-17चा समीकरण होता आणि आता मात्र 7 चेंडू 17चा समीकरण आलाय, 11चा समीकरण आलाय. कारण प्रत्येक चेंडूवरती एक अप्रतिम असा प्रयत्न राहिला ऋतिक भोईरचा. फिरून खेळून काढण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट आलाय. आता मात्र 6 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावांची. 6-11चा समीकरण. असं वाटलं होतं की या षटकामध्ये सामना खुला होईल की काय, पण तो ऋतिकने मात्र चांगला कमबॅक दिलाय. या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात त्या 6. सहा चेंडू 11 धावा. मस्त मॅच मैदानामध्ये. सहा चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. तर गोलंदाज आलाय विशाल भोईर. इकडे प्रणय आणि रोशन पोपेटा जोडी मैदानामध्ये पाहतो. रोशन आणि प्रणय. 6 चेंडू 11 धावा इथे बनवण्यामध्ये यशस्वी होतील का? का दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपण पाहतोय तो विशाल भोईर सक्षम ठरेल का, हा प्रश्न आहे. येणारे 6 चेंडू 11 धावा. मस्त मॅच मैदानामध्ये. कलंबोली वर्सेस रोटपाली या 2 संघांमध्ये. दोन्ही देखील शेजारी शेजारी गावं आणि त्यातील मात्र हा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. अनिल ठाकूर, बाबूबाई, हा हॅट्रिक साठी बाबू बादशाह. आणि इथे मात्र सोडून देण्याचा प्रयत्न आणि हा मात्र निर्धाव आलाय. डॉट चेंडू आलाय. 5-11. 5 चेंडू 11 धावा. विशाल पुन्हा एकदा. बऱ्याच वेळा हा प्रयत्न या फलंदाजाने केला, त्याच्यामध्ये एकही यश त्याला आलेला नाहीये. आता मात्र 2 चेंडू लगातार डॉट. येणारे 4 चेंडू आणि गरज आहे त्या 11 धावांची. सामना असा वाटला होता की कलंबोली संघाच्या बाजूने खुला होईल की काय, पण तिकडे मात्र खरोखरच चांगला प्रयत्न केला गेलाय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र ऑन साइडला लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव पूर्ण होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धावाने मात्र संघाची धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 25. आता 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 3 चेंडू 9 धावा. विशाल घोईर समोर फलंदाज रोशन. इथे मात्र एकच धाव येईल. तर 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 2 चेंडू 8 धावा. बघा बॉल टू रन समीकरण देखील पूर्णपणे इथे आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती हा सामना फाईट करून दाखवलाय तो रोडपाली संघाने आतापर्यंत. अजूनही 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. म्हणजे या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि हा मात्र फटका नक्कीच यावं लागेल जर या सामन्यामध्ये अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल कलंबोली संघाला तर. पण विशाल भोईर हो खोलवा टप्प्याचा चेंडू एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? यस इथे मात्र दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. 1 चेंडू 6 धावा. कलंबोली वर्सेस रोडपाली. षटकार येईल का? कंपल्सरी चेसिंग म्हणजे तुम्हाला षटकार ठोकावाच लागेल. कारण दोन्ही फलंदाजाने मात्र फक्त सिंगल डबल वरतीच लक्ष केंद्रित केलं. कोणताही मोठा फटका आला नाहीये आणि त्या अनुषंगाने मात्र हा सामना मात्र फाईट झाला. कारण जेव्हा 12-17चं समीकरण होतं त्यावेळेला नक्कीच एखादा मोठा फटका येणं गरजेचं होतं. कारण 23 चेंडूंमध्ये फक्त एकच चौकार लागलाय तो प्रणवच्या बॅट मधून आणि त्यानंतर मात्र फक्त सिंगल डबल वरतीच लक्ष केंद्रित झाला आणि सामना मात्र आता 1 चेंडू आणि 6 धावांवरती येऊन ठेपलाय. पण फलंदाज आहे प्रणय. 1 चेंडू 6 धावा. षटकार येईल का डॉट येईल हा प्रश्न आहे. आणि इथे मात्र हा सामना जिंकलाय